विद्यार्थी मित्रांनो, आपण समास हा व्याकरणमधील पाठ अभ्यासत आहोत. समास या पाठावर आधारित विभक्ती तत्पुरुष समास या व्हिडिओमध्ये मी विजय गावडे, श्रीमान वीस गांगण कला वाणिज्य व कैत्री प केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरीच्या वतीने आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण उदाहरणांच्या आधारे विभक्ती तत्पुरुष समास समजावून घेणार आहोत. त्यासाठीची काही उदाहरणं म्हणजेच सामासिक शब्द वहीमध्ये लिहून घ्या. 1. लोकप्रिय, 2. कष्टसाध्य, 3. चोरभय, 4. घरमालक, 5. नाट्यगृह आणि 6. वनभोजन. या 6ही सामासिक शब्दांचा आपण विग्रह करणार आहोत. लोकप्रिय, लोकांना प्रिय. कष्टसाध्य, कष्टाने साध्य. चोरभय, चोरांपासून भय. घरमालक, घराचा मालक. नाट्यगृह, नाटकासाठी गृह. वनभोजन, वनातील भोजन. या विग्रहाचं निरीक्षण करता आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की प्रत्येक सामासिक शब्दाच्या विग्रहामध्ये 2 पदं आहेत. यापैकी पूर्वपद म्हणजेच पहिले पद लोकांना, जसं कष्टसाध्यमध्ये कष्टाने, चोरांपासून मध्ये चोरभय या सामासिक शब्दाचा विग्रह आपण चोरांपासून भय, चोरांपासून भय या सामासिक शब्दाच्या विग्रहामध्ये चोरांपासून हे पूर्वपद किंवा पहिले पद येईल. तर दुसरे पद लोकप्रिय या सामासिक शब्दाच्या विग्रहामध्ये प्रिय हे दुसरे पद आहे. 2 पदं आहेत. यापैकी पूर्वपद जे आहे किंवा पहिले पद जे आहे त्या पदाला काही प्रत्यय जोडले आहेत, जे मी वेगवेगळ्या रंगाने दाखविलेले आहेत. जसं लोकांना ना हा प्रत्यय आहे. कष्टाने, चोरांपासून मध्ये पासून हा प्रत्यय आहे. घराचा मालकमध्ये चा हा प्रत्यय आहे. नाट्यगृह या सामासिक शब्दामध्ये नाटकासाठी साठी हा विभक्ती प्रत्यय आहे. तर वनातील भोजनमध्ये तील इल असा प्रत्यय आलेला आहे. आता हे प्रत्यय नेमके कोणते आहेत ते आपण समजावून घेऊया. तर विग्रह करताना नामांना म्हणजे जे पहिले पद आहे ते नाम असतं. नामांना विभक्ती प्रत्यय जोडले गेले आहेत किंवा जोडले जातात. आता विभक्ती किती आहेत तर विभक्ती 8 आहेत आणि त्या 8ही विभक्तींचे प्रत्यय आपण समजावून घेणार आहोत. तर काही नामांना विभक्ती प्रत्ययाऐवजी शब्दयोगी अव्यय जोडली जातात. अव्यय म्हणजे काय ते आपण अभ्यासलेलं आहे. जी अव्यय शब्दांना जोडून येतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे संबोधले जाते. आता विभक्ती प्रत्यय आपण समजावून घेणार आहोत. आपण 3 कॉलममध्ये विभक्ती, एकवचनातील विभक्तीचे प्रत्यय आणि अनेक वचन प्रत्यय असे 3 कॉलम किंवा 3 रकाने करून आपण विभक्ती समजावून घेणार आहोत. प्रथमा विभक्तीला एक वचन आणि अनेक वचनामध्ये कोणतेही प्रत्यय नाहीत. द्वितीय विभक्ती स ला ते, स ला ना ते. तृतीय विभक्ती ने ए शी, नि शी ई ही. चतुर्थी स ला ते, स ला ना ते. द्वितीया आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत. पंचमी ऊनहून, ऊनहून. पंचमीचे एक वचनातील आणि अनेक वचनातील विभक्ती प्रत्ययही सारखेच आहेत. षष्ठी चा ची चे, चे चा ची. सप्तमी त ई आ, त ई आ. सप्तमीचे सुद्धा विभक्ती प्रत्यय एक वचन आणि अनेक वचनातील सारखेच आहेत. या 7 विभक्तींना संस्कृतमधील 1, 2, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा अशा प्रकारे संस्कृत शब्दांची नावं दिली आहेत. आणि 8वी विभक्ती जी आहे तिला संबोधन असं म्हटलं जातं. अनेक वचनामध्ये नो हा विभक्ती प्रत्यय आहे. यापैकी जसं आपण जी उदाहरणं पाहिली, लोकप्रिय, लोकांना प्रिय, ना हा विभक्ती प्रत्यय इथे चतुर्थी
द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीमध्ये आहे. तर जेव्हा दोन्ही विभक्तींपैकी एका विभक्तीचा प्रत्यय लोकप्रिय, लोकांना प्रिय या सामासिक शब्दाच्या विग्रहामध्ये आला आहे. चोरांपासून भय, चोर भय, चोरांपासून भय, ऊनहून हा विभक्ती प्रत्यय आहे. तर काही शब्दांना शब्दयोगी अव्यय जोडली गेली आहेत. आता ही शब्दयोगी अव्यय कोणत्या विभक्तीची असतात किंवा ती काय काम करतात, तर शब्दयोगी अव्यय ही त्या त्या विभक्तीचे काम करतात. आता त्या त्या विभक्तीचे काम करतात म्हणजेच काय, जसं पंचमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत, ऊनहून हे विभक्ती प्रत्यय आहेत. परंतु पासूनपेक्षा ही जी शब्दयोगी अव्यय आहेत ही ऊनहून या विभक्तीचंच काम करतात. उदाहरणार्थ चोरांपासून भय या शब्दामध्ये आलेला पासून हा विभक्ती प्रत्यय हा जो शब्दयोगी अव्यय आहे किंवा हे जे शब्दयोगी अव्यय आहे ते पंचमी विभक्तीचं आहे. म्हणून या सामासिक शब्दाचा विग्रह चोरांपासून भय आणि समास पंचमी विभक्ती तत्पुरुष समास होईल. आता ऊनहून ही जी विभक्ती आहे त्या विभक्तीचं काम कोणतं आहे ते आपण काम पुढे समजावून घेणार आहोत. आता वनातील भोजन या सामासिक शब्दाचा विग्रह वनभोजनचा विग्रह आपण वनातील भोजन असा करतो. आता वनातील तील हा शब्द त अधिक ई बरोबर ती, ईल हे शब्दयोगी अव्यय आहे आणि हे शब्दयोगी अव्यय ठिकाण म्हणजेच स्थान दर्शवितं. म्हणून सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास होईल. आता तई आ इथे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय लागलेले नाहीत, परंतु इल हे शब्दयोगी अव्यय जोडले गेले आणि इल हे शब्दयोगी अव्यय सप्तमी विभक्तीचं काम करतं. आता या प्रत्येक विभक्तीची कोणकोणती कामं आहेत, तर जे प्रथमा विभक्ती म्हणजे कारकार्थ जो आहे तो कर्ता आहे, द्वितीयेचा कर्म आहे, तृतीया करण, करण म्हणजेच साधन. जेव्हा एखाद्या साधनवाचक नामाला विभक्तीचे प्रत्यय लावले जातात किंवा त्या प्रकारची शब्दयोगी अव्यय असतात तेव्हा तृतीया विभक्ती होते. चतुर्थी या विभक्तीचा कारकार्थ आहे दान करणे, संप्रदान असा त्याचा अर्थ आहे. पंचमी अपादान, विरह. षष्ठी संबंध, इथे षष्ठी हा संबंध दर्शविणारी आहे, तो कारकार्थ नाही तर त्याला उपपदार्थ असे संबोधले जाते. सप्तमी अधिकरण म्हणजेच आश्रयस्थान असण्याचं ठिकाण. उदाहरणार्थ मी घरात आहे, इथे घरात त हा जो विभक्ती प्रत्यय आहे तो सप्तमीचा आहे, कारण घर या नामाला त हा विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर आश्रयस्थान दर्शविले जाते. संबोधन म्हणजेच हाक मारणे हा कारकार्थ नाही. एकूण 6 कारकार्थ आहेत. कर्ता कर्म, करण म्हणजेच साधन, संप्रदान म्हणजेच दान करणे, पंचमी अपादान म्हणजेच विरह आणि सप्तमी अधिकरण अशा प्रकारचे 6 कारकार्थ आहेत. आपल्याला विभक्ती प्रत्यय महत्त्वाचे आहेत आणि त्याचबरोबर जी शब्दयोगी अव्यय सामासिक शब्दाच्या विग्रहामध्ये येतात ती कोणतं काम करतात त्यावरून विभक्ती समास ठरविला जातो. आता कारकार्थ म्हणजेच काय, पहिल्यांदा आपण कारक संबंध, नाम व सर्वनामाचा क्रियापदाशी असणारा जो संबंध असतो त्याला कारक संबंध असं म्हटलं जातं. वाक्यामध्ये क्रियापद हा महत्त्वाचा घटक असतो आणि या क्रियापदाशी नाम व सर्वनामाचा जो संबंध असतो त्याला कारक संबंध असं संबोधलं जातं. यानंतर कारक विभक्ती, नाम व सर्वनामाचा क्रियापदाशी असलेला संबंध दाखविणाऱ्या प्रत्ययांना कारक विभक्ती म्हणतात. जे प्रत्यय शब्दाला जोडून येतात असे प्रत्यय जेव्हा नाम व सर्वनामाचा क्रियापदाशी असलेला संबंध दर्शवितात तेव्हा त्यांना कारक विभक्ती असं संबोधलं जातं. उदाहरणार्थ आपण पुढे काही उदाहरणं अभ्यासणार आहोत. कारकार्थ समजावून घेऊया. कारकार्थ आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. नाम किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारकार्थ असं म्हटलं जातं. वाक्यातील नाम आणि सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारकार्थ असं म्हणतात. आता विभक्ती
तत्पुरुष समासाची काही वैशिष्ट्ये आहेत. पहिलं पद हे नाम किंवा विशेषण असतं. प्रामुख्याने आपण जेव्हा लोकांना प्रिय, लोक हे नाम झालं. लोकांना प्रिय, कष्टाने साध्य, कष्ट हे विशेषण झालं. सामासिक शब्दाचा विग्रह करताना प्रथमा व संबोधन, कारण प्रथमा विभक्तीला कोणतेही प्रत्यय नाहीत आणि संबोधनला अनेक वचनामध्ये फक्त नो असा एकच विभक्ती प्रत्यय आहे. तर प्रथमा आणि संबोधन सोडून अन्य विभक्तीचे प्रत्यय किंवा त्याच अर्थाची शब्दयोगी अव्यय वापरली जातात. यावरून आपल्याला विभक्ती तत्पुरुष समासाची व्याख्या अशा प्रकारे करता येईल. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्ती प्रत्ययाचा किंवा त्या विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून, लोप करणे म्हणजेच ऱ्हास करणे, नष्ट करणे, न दाखविणे, दोन्ही पदे जोडली जातात, त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरणार्थ वनातील भोजन असा जो सामासिक शब्दाचा विग्रह आहे, तर वनातील भोजन या विग्रहापासून जेव्हा सामासिक शब्द तयार केला जातो तेव्हा वनभोजन, तील हा शब्दयोगी अव्यय किंवा हे शब्दयोगी अव्यय गाळलं जातं, त्याचा लोप होतो. अशा प्रकारे विभक्ती प्रत्यय किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययांचा लोप करून दोन्ही पदं जोडली जातात, तेव्हा विभक्ती तत्पुरुष समास होतो. स्वाध्याय म्हणून आपण खालील सामासिक शब्दांचा विग्रह करणार आहोत. भक्तिवश, गायरान, सेवानिवृत्त, पिंपळपान, प्रसंगावधान, गावदेवी, दानशूर, ऋणमुक्त, कलाकुशल, राजवाडा, घरधनी, रोगमुक्त, कमरपट्टा, क्रीडांगण, वाघनक आणि वनगाय अशा प्रकारे आज आपण तत्पुरुष समासातील विभक्ती तत्पुरुष समास हा पहिला प्रकार या व्हिडिओच्या आधारे समजावून घेतला आहे. विभक्ती तत्पुरुष समासामध्ये सामासिक शब्दाच्या विग्रहात विभक्ती प्रत्यय किंवा विभक्तीचं काम करणारी जी शब्दयोगी अव्यय असतात ती गाळून शब्द एकत्र केले जातात किंवा एक जोडशब्द तयार केला जातो, तेव्हा विभक्ती तत्पुरुष समास होतो. थोडक्यात कोणत्या तरी विभक्तीचे प्रत्यय हे सामासिक शब्दाच्या विग्रहामध्ये येतात किंवा काही शब्दयोगी अव्यय येतात की जी विभक्तीचं काम करतात. अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवता येईल. पुढील तासाला आपण तत्पुरुष समासाचा पुढील प्रकार कर्मधारय समास अभ्यासणार आहोत. धन्यवाद.